पुढचा शेवटचा वाऱ्याचा प्रकार येतो स्थानिक वारे, लोकल विंड्स. आता स्थानिक वारे म्हणजे काय, तर पृथ्वीवरील काही प्रदेश असा आहे की त्या प्रदेशामध्ये त्या प्रदेशातील स्थानिक परिस्थितीतील भिन्नतेतून जे वारे तयार होतात त्या वाऱ्यांना म्हणायचं स्थानिक वारे. म्हणजे काही काही प्रदेश असा आहे की त्या ठिकाणी भिन्नता आहे. उदाहरणार्थ किनारपट्टी, किनारपट्टीवरती आपण जर लक्षात घेतलं, इकडं समुद्र असेल आणि इकडं जर जमीन असेल, तर जमीन आणि पाणी तापण्याचा गुणधर्म वेगवेगळा आहे. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. पाणी उशिरा तापते, उशिरा थंड होते. याचा परिणाम काय होतो, सूर्य उगवला की सूर्याची किरणं दोघांकडे सारख्या प्रमाणात पडतात, परंतु पाणी तापण्यासाठी वेळ घेते. संध्याकाळचे 4-5 वाजेपर्यंत पाणी तापत जाते, पण जमीन सकाळी 10 वाजता तापून जाते. त्यामुळे जमीन तापली की जमीन लगेच हवा तापते, आणि जमीन लगेच हवा तापली की ती हवा वरती निघून जाते. त्यामुळे इथं जमिनीवर कमी वायुभाराचा पट्टा तयार होतो. त्या तुलनेत पाणी थंड आहे म्हणून पाण्यालगतची हवासुद्धा थंड आहे. म्हणजे इकडं जास्त वायुभाराचा पट्टा आहे, ती इकडं कमी वायुभाराचा पट्टा आहे. म्हणून दिवसा वारे वाहतात सागराकडून जमिनीकडं. ठीक आहे. आणि हे बाष्पयुक्त वारे आहेत. या बाष्पयुक्त वाऱ्यापासून जमिनीवर पाऊस पाडला जातो असतो. बघा, रात्र झाली की आता दिवसभरातल्या उष्णता शोषण केल्यामुळं या ठिकाणचं पाणी तापलेलं आहे आणि पाणी आता लवकर थंड होत नाही. रात्र झाल्यानंतर जमीन लगेच थंड होऊन जाते. जमीन थंड झाली की जमीन लगेचची हवा थंड होऊन जास्त वायुभाराचा पट्टा तयार होतो. म्हणून रात्री वारे या जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून इकडच्या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे व्हायला लागत असते. बघा, ठीक आहे. तर रात्री वाऱ्याची दिशा असते जमिनीकडून सागराकडे आणि दिवसा असते सागराकडून जमिनीकडे. तर ह्या स्थानिक परिस्थितीतील भिन्नतेतून या वाऱ्याची निर्मिती होते. म्हणजे किनारपट्टी भागातच हे वारे वाहणारे, या वाऱ्यांना म्हणायचे तिथले ते स्थानिक वारे. मग आता या स्थानिक वाऱ्यामध्ये 2 वारे आहेत. सागराकडून जमिनीकडे वाहणारे वाऱ्यांना म्हणायचं खारे वारे, आणि जमिनीकडून सागराकडे वाहणारे वाऱ्यांना म्हणायचं मतलई वारे. म्हणून आपण याला खारे मतलई वारे असेही म्हणत असतो. ठीक आहे. खारे वारे बाष्पयुक्त असतात, त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. मतलई वारे कोरडे असतात, त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी असते. तर हा एक पहिला प्रकार स्थानिक वाऱ्याचा लक्षात घेतला पाहिजे. स्थानिक वाऱ्याचे दुसरा प्रकार जो आहे तो अशा पद्धतीने असतो. इथं डोंगर आहे, इथं दरीचा भाग आहे, परत डोंगर आहे, दरीचा भाग आहे. जर सूर्य उजेडला, डोंगराला भाग जिथं असतो, जसं हिमालयीन डोंगररांगा एकच नाही, बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिका टेकडे आहे, पलीकडं काराकोरम डोंगररांगा आहे. तर अशा पद्धतीनं दरी, डोंगर, दरी असा प्रकार सातत्याने या ठिकाणी दिसतो. बघा, मग सूर्य उजेडला, सूर्याची किरणं वरच्या भागात पडतात या ठिकाणी, त्यामुळे या भागाला गच्ची हवा गरम होते, गरम झालेली हवा वरती निघून जाते. मग होतं काय, या ठिकाणी हवा थंड असते म्हणून दिवसा वारे दरीकडून डोंगराकडे वाहतात असे, आणि मग वरती सूर्य आला की इथली हवा गरम होऊन जाते, आणि सूर्य मावळल्यानंतर मग ही जमीन थंड होते आणि जमिनीलगतची हवा थंड होऊन जाते. म्हणून रात्री वारे डोंगराकडून दरीकडे वाहत असतात असे. आता इकडून इकडे वाहू द्या किंवा इकडून इकडे वाहू द्या, दरीकडून डोंगराकडे वाहू द्या किंवा डोंगराकडून दरीकडे वाहू द्या, दोन्ही वारे कोरडेच असणार आहे, कारण हा सगळा जमिनीचाच भाग आहे. तर त्यामुळे हे दोन्ही वारे कोरडेच असणार आहे. जसं इकडं सागराकडून जमिनीकडे वाहणारे वारे खारे वारे जे आहेत ते बाष्पयुक्त आहे, आणि जमिनीकडून सागराकडे वाहणारे वारे जे कोरडे आहेत. त्यामुळे या वाऱ्यापासून पाऊस पडणार आहे, या वाऱ्यापासून पाऊस पडणार नाही. तसं या दोन्ही वाऱ्यापासून पाऊस पडणार नाही. फक्त वाऱ्याची दिशा दिवसा या ठिकाणी दरीकडून डोंगराकडे शिखराकडे, आणि रात्री शिखराकडून जमिनीकडे, अशा प्रकारची इथली ही स्थानिक परिस्थितीतील भिन्नता आहे. म्हणून हिवाळ्यामध्ये तुम्ही गाडी चालवत असताना टू व्हीलर वगैरे ओढ्यातून किंवा नदीतून ज्यावेळेस गाडी आपण घेतो त्यावेळेस गरम थंड हवा लागायला लागते, कारण हवा एका पातळीत राहण्याचा गुणधर्म आहे. गरम हवा, त्याच्यानंतर थंड हवा, वरती आणखीन थंड हवा, असा प्रकार असतो तो. आणि म्हणून खालीवर आपण जमिनीचा भाग झाला की लगेच त्या ठिकाणी हवामानामध्ये बदल होताना दिसतो आपल्याला. तर या ठिकाणी या स्थानिक वाऱ्याची जी काही आहे 2 प्रकार पाडले जातात. एक आहे खारे मतलई वारे आणि दुसरा आहे डोंगर दरी वारे. तर हे स्थानिक वाऱ्याचे 2 प्रकार आहेत. मग आता या स्थानिक वाऱ्यांना वेगवेगळ्या देशामध्ये काय काय नाव आहेत, हे नावं विचारले जातात. मग आता हे नावं लक्षात घेतली पाहिजे आपण. मग ही पृथ्वीची आपण थोडक्यात नकाशा डोळ्यासमोर आणायचा.
या ठिकाणी उत्तर अमेरिका आहे, इथे दक्षिण अमेरिका आहे, इथे युरोप खंड आहे असा, इथं असा हा आफ्रिका खंड येतो, तांबडा समुद्र आहे, भारत इकडे, ठीक आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इकडे अंटार्क्टिका आहे. इथं आपल्याला माहिती आहे रॉकी पर्वतरांग आहे. या रॉकी पर्वतावरून जे काही वारे वाहतात या वाऱ्यांना म्हणायचं चिनूक वारे. ही उष्ण वारे असतात बघा. त्याच्यानंतर इकडं अर्जेंटिनामध्ये जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं झोंडा. त्याच्यानंतर पश्चिम आफ्रिके भागामध्ये इथं जे वारे वाहतात यांना म्हणायचं हरमॅटन. इथं इटालीमध्ये जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं सिराक्को. इथं सहारा वाळवंटात जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं खामसीन. इथं आल्प्स पर्वतावरून जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं फॉन. इथं इस्रायल, सिरिया, जॉर्डन, लेबनॉनमध्ये जे वारे वाहतात त्याला म्हणायचं सिमोम. इथं इराणमध्ये जे वारे वाहतात त्याला म्हणायचं सेमून. ऑस्ट्रेलियामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हणायचं विली विली. आणि पलीकडे न्यूझीलंडमध्ये जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं नॉर्वेस्टर. आणि याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा स्थानिक वारे वेगवेगळे आहेत. मग आता भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणा. भारताच्या राजस्थानच्या पट्ट्यामध्ये जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं आंधी किंवा लू. इथं पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं कालबैसाखी. इकडची बाष्पयुक्त हवा आणि इकडची ही कोरडी हवा यांच्यापासून तयार होणाऱ्या वादळांना म्हणायचं नॉर्वेस्टर. यूपी, बिहारमध्ये वाहतात ही. इथं कोकण किनारपट्टीवर जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं आम्रसरी, कोकण आणि गोव्यामध्ये. आणि कर्नाटक, केरळमध्ये जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं कॉफी बहरसरी. आणि इकडं सह्याद्री डोंगररांगा ओलांडून इकडं दख्खनच्या पठारावरती जे वारे येतात इकडची बाष्पयुक्त आणि इकडचे कोरडे या वाऱ्यांना म्हणायचे वळीवाची वारे. तर भारतामध्ये हे स्थानिक वाऱ्याचे हे नावं लक्षात ठेवा. भारतातले राजस्थान किंवा पंजाब, हरियाणामध्ये आंधी किंवा लो म्हणायचं. इकडं पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये कालबैसाखी वारे आहेत. यूपी, बिहारमध्ये नॉर्वेस्टर वारे. इथं कोकण किनारपट्टी, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आम्रसरी. कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर कॉफी बहरसरी आणि दख्खनच्या पठारावरती वळीवाची वारे असं नाव आहे ते. आणि त्याच्यानंतर जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये इथं उत्तर अमेरिकेमध्ये चिनूक वारे म्हणायचं. दक्षिण अमेरिकेच्या अर्जेंटिनामध्ये झोंडा. आफ्रिकेच्या पश्चिम भागात गिनीच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या वाऱ्यांना हरमॅटन म्हणायचं. सहारा वाळवंटातल्या वाऱ्यांना म्हणायचं खामसीन. इथं इटालीमध्ये वाहणारे वारे म्हणजे सिराक्को. इथं आल्प्स पर्वतावरून वाहणारे वारे म्हणजे फॉन. इथं सिरिया, जॉर्डन, लेबनॉन, इस्रायल सिमोम वारे म्हणतात त्याला. इथं इराणमध्ये त्यांनाच म्हणायचं सेमून वारे. ऑस्ट्रेलियामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हणायचे विली विली. आणि पलीकडे न्यूझीलंड, छोटे बेट आहेत, त्या बेटांवरती वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हणायचं नॉर्वेस्टर. तर हे वाऱ्यांची स्थानिक नावं लक्षात घेतले पाहिजेत. तर हे स्थानिक वाऱ्याचे प्रकार या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या देशात त्यांना वेगवेगळे नावं आहेत. हे नावं लक्षात घेणं गरजेचे असते. ठीक आहे. मग आता याच्या व्यतिरिक्त जे डोंगररांग आहे किंवा जी वारे आहेत ती वारे आपण लक्षात घेतली पाहिजेत. हे बघा या ठिकाणी दाखवलेले आपण आंधी किंवा लू. उत्तर भारतामध्ये पाकिस्तानच्या आणि भारताच्या मैदानी भागामध्ये वाहणारे वारे हे फॉन वारे आल्प्स पर्वताच्या भागात वाहतात. ही हरमॅटन आफ्रिकेच्या सहारा म्हणजे पश्चिम भागामध्ये वाहतात ही वारे. सिराक्को हे या ठिकाणी सहारा वाळवंटामध्ये वाहणारे वारे येतात बघा. ब्रिक फिल्डर ऑस्ट्रियाच्या व्हिक्टोरिया भागातून वाहतात. सिमोम अरब आणि सहाराच्या वाळवंटातून वाहणारे वारे हे. बाग्यो फिलिपाईन्समध्ये वाहणारे वाऱ्याचा प्रकार आहे. लेवेंटे भूमध्य सागर, स्पेन, फ्रान्स या भागातून वाहतात. लिस्टे सहारा वाळवंटात तयार होणारे गरम आणि शुष्क वारे. हबूब ठीक आहे सुदान भागातून वाहणारे वारे हे. आता ते उष्णकटिबंधातले झालेत बघा. शीतकटिबंधामध्ये दक्षिण बर्स्टर ठीक आहे ध्रुवीय भागात वाहणारे वाटे. झोंडा
ही अर्जेंटिनाच्या भागामध्ये वाहणारी वारे ती निवाडोज ॲनाबॅटिक हवा असून दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वताच्या हिमच्छेदित प्रदेशामध्ये वाहतात ही वारे. बर्गविंड दक्षिण आफ्रिकेच्या भागामध्ये वाहतात. केटाबॅटिक वारे, ठीक आहे. आता ही वारे जी आहे ते रात्रीच्या वेळेस पर्वतीय भागामध्ये वाहणाऱ्या वाऱ्याचं नाव आहेत. जुरान पर्वत येतो स्वित्झर्लंडमध्ये, तिथं वाहतात ही वारे. ग्रेगाले ही युरोप खंडातून वाहणारी वारे आहे. पापागायो मेक्सिकोच्या किनारपट्टीवर वाहणारी वारे आहेत. आता हे सगळे वाऱ्याचं जे काही आहे त्यातले महत्त्वाचे लक्षात घ्यायचं. मिस्ट्रल एक येते बघा, रोम नदीच्या खोऱ्यात वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हणायचं मिस्ट्रल. बोरा एक महत्त्वाचा वाऱ्याचा भाग येतो असतो. हा युरोप खंडाच्या भागामध्ये ॲड्रियाटिक सागराच्या भागात वाहतात वारे. ब्लिझर्ड, ठीक आहे, ध्रुवीय भागात वाहणाऱ्या वाऱ्याचं नाव येते. तर या पद्धतीने हे स्थानिक वाऱ्याचे प्रकार या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. आपण आपल्या पुस्तकामध्ये या स्थानिक वाऱ्याचे जगभरातले जेवढे प्रकार आहेत तेवढे सगळे प्रकारातले नावं टाकून दिलेले आहेत. यामध्ये सगळेच काही महत्त्वाचे नाही आहेत. जे महत्त्वाचे हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत तेवढंच आपण या ठिकाणी नकाशा लक्षात घेतला पाहिजेत. बाकीचे एकदा हाताखालून एकदा नजर टाकणं गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या पुस्तकातलं ते स्थानिक वाऱ्याचे प्रकारही लक्षात घ्यावेत.